अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे कोकणी सामी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. हाय घेतलं मी पाव किलो चिकन. बेस तिला बॉईल केलं आहे आणि छोटे छोटे ना त्यांचे पिसुड्डे करताय या स्लाइस करताय, काही पण बोला. मी आज बनवणार आहे इफ्तारी स्पेशल स्प्रिंग रोल. सगळ्यात पोळींचं एकदम टफ काम आहे या रमजान महिन्यात. आहे ना चिकन मी बेस साफ केलं आहे, तर तिला ठेवीन एक साईडला. हाय ठेवल्या गॅसवर मी टोप आणि टोपातला टाकलं माझ्या हिसाबशी कुकिंग ऑइल. आणि हे मी घेतले आहेत व्हेजिटेबल, गाजर, शिमला मिरची, कोबी. तुम्हाला वाटलं तुम्ही आणखीन ॲड करू शकता वाटलं. आता तेलात सगळ्यात पहिले टाकीन मी गाजर बारीक चॉप केलेलो. सगळ्यात पहिले तेलातला मी गाजर ह्यासाठी टाकले का की बेगून कुक होईसाठी, नाही ते मग रोल खाता बिताने असं थोडं कचकचित लागेला नको. तेलातला आहे ना बेस आहे मी फ्राय करून घेतलो आहे गाजर, बघू शकता ह्या. आणि तीनच्या बाद टाकीन मी एक शिमला मिरची आणि तीनच्या बाद टाकीन कोबी आपल्या हिसाबावर आहे, कमी जास्त आपण करू शकता. आणि चिकन ह्या तुम्ही पण आहे ना अशा तरीक्यातला नक्की ट्राय करा. माशाला मोप बेस आणि टेस्टी लागतात. रमजानमधला किती पण इफ्तारीला बनवल्यावर ना 80 आयटम ते कमीच आहेत. आणि हे बेस असं मिक्स करून घेतल्यावर आहे ना मी काही तिन्यातला थोडे बहुत मसाले ॲड करणार आहे. सगळ्यात पहिला ह्या मी टाकले 1 चिमची वल्लो मसालो, टेस्टच्या हिसाबशी मीठ, हल्दी पावडर. ह्या मी टाकले 1 चिमची लाल बुक्की पावडर, 1 चिमची तंदुरी चिकनचा जो मसाला आहे तो ॲड केला आहे. तुमचा जो असलो ते टाका, नसलो ते स्किप पण करू शकता. आणि 1 चिमची सोया सॉस, 1 चिमची ग्रीन चिली सॉस, 1 चिमची रेड चिली सॉस आणि 1 चिमची टॅमॅटो केचप आणि 1 अख्खा पाकिट मॅगी मसाल्याचा आणि 2 चिमचे मायनीज टाकला आहे मी. आता या सगळ्या मसाल्यांना आहे ना बेस चिमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी. सगळे मसाले आहेत ना ते बेस आहेत ना मिक्स व्हायला हवेत सगळ्यावर. चला आता गॅस बंद करूया ह्या. आणि ह्या झाला आपल्या रोलचा मटेरियल तयार. ह्या मी कटव्यातला आहे ना गव्हाच्या पिठाचा पाणी बनवला होता. तुम्हाला वाटलं ते तुम्ही मैदो घ्या, कॉर्नफ्लॉवर घ्या, काही पण घ्या. मी गव्हाचा पीठ घेतले आहे. आणि हे रेडीमेड पानं मिळतात रोल बनवायचे चौकोनी टाईप, ते मी घेतले आहेत. तुम्हाला वाटलं ते घरात मैद्याच्या पिठाचे पण बनवू शकता, पण फिलहाल माझं तेवढं टाईम नाही. माझी छोटी बेबी आहे, तिच्याने मला टाईम नाही मिळत, तर आम्ही हे रेडीमेडच मागवले आहेत. एकदम स्मूथ आणि एकदम मुलायम आहेत, फुसफुशीत आहेत एकदम. चला आता बनवायला घेऊया रोल. असं मी थालीतला तिचा पान ठेवला आहे आणि तिनातला चिकन मटेरियल आहे ना तर आम्ही पानाच्या वरती ठेवला आहे असं लांब करून, बघू शकता आहे तुम्ही. आणि तिनला आहे ना असं पानाने फोल्ड करून लपटेचा आहे. आता जर आम्ही पाण्याच्या गव्हाच्या पिठाचा घोल बनवला होता ना तर बाजू कटालीला लावायचा आहे. एक साईडशी फोल्ड करून आहे ना दुसऱ्या साईडशी पण तसाच सेम फोल्ड करायचा आहे आपल्याला. आणि मग शिनी लोडसारखं आहे ना लपटून घ्यायचं आहे तिला. ह्या बघू शकता तुम्ही. एक एक आहेत ना ऐशीच रोल बनवायचे आहेत आपल्याला. दुसरा पण मी प्रोसेस सेम ऐसाच करणार आहे. काही जणांचे मेसेज येतात आहेत, कमेंट येतात आहेत की तुमचा जर सुभाषी सैरीशी सांची इफ्तारी तक एक व्लॉग बनवून अपलोड करा, आमच्या संग शेअर करा. इंशाल्लाह पूरी कोशिश करीन मी सुबह सैरी टू इफ्तारी तक व्लॉग बनवून एक दिवस जरूर मी अपलोड करीन. रमजान महिन्यात आपण काही खह्या नाही जाऊ शकत एक्सप्लोर करायसाठी, आणि रमजान महिन्यात ते नाहीच जाऊ शकत. घरातला फिलहाल हे मी कुकिंगचेच व्हिडिओ तुमच्यासंग शेअर करताय आहे. तुम्ही पण हे माझे व्हिडिओ आहेत ना बघा, एन्जॉय करा आणि तशीच रेसिपी बनवा. माझी रेसिपी मोपाशी हार्ड नाही आहेत, इझी आहेत, ज्या की आमच्या कोकणीतला बनवतात तशीच रेसिपी मी तुमच्यासंग शेअर करता.
आता हे सगळे रोल बनवून झाले ना का मी त्यांचा फायनल लुक तुमच्या लोकांना दाखवता कैसे झाले आणि कैसे नाही ते. एकदम इझी रेसिपी आहे. चला हाय आपले रोल आहेत ना बनवून एकदम तयार झालेत आहे, बघू शकता तुम्ही. एकदम इझी रेसिपी आहे. असे वाटतात तुम्हाला रोल के चिपटलेले आहेत, पण एकदा तेलातला फ्राय करायला घेतल्यावर ना काय आहेत ना ऑटोमॅटिक ते फुगतात म्हणजे गोल होतात. तर ह्या मी करायला तेल ठेवला होता गरम करत आणि तिनातला आता एक एक टाकीन रोल. झटपट आहे ना, रोलला ब्राऊन कलर नाही आहे म्हणजे जाफरानी कलर असा गोल्डन तत्पत आपल्याला फ्राईज करत राहायचं आहे बारीक गॅसवर. फास्ट गॅस नाही ठेवायची आहे. बारीक गॅसवरून जितके फ्राय होतील ना तेवढे बेसिक म्हणजे आतलन पण होतात आणि वरची पण एकदम क्रिस्पी आणि करारे होतात. हे बघू शकता तुम्ही. मी आता सगळे टाकलेत फ्रायला. चिमट्याने या चिमच्याने आहे ना आलटी पालटी करून घ्यायचे ह्या. थोडं थोडं आहे ना हे कलर चेंज होतं आहे. आणि हे झालेत आपले एकदम रेडी रोल, जे की कलर पण माशाला एकदम परफेक्टली आलेलो आहे या. आता मी आहे ना ते सगळे काढून घेईन. आहिस्ताने हलक्या हाताने काढून घ्या, नाही ते मग तुटेला मग हलके आहेत का की रेडीमेड पानं आहेत त्यासाठी. माशाला एकदम परफेक्टली कलर पण आलेलो आहे आणि क्रिस्पी आलेत एकदम, बघू शकता आहे तुम्ही. आता एक प्लेटला आहे ना मी ते सगळे काढून घेईन. आता दुसरा पण प्रोसेस आहे ना सेम तसेच करीन. दुसरे जे लोअर बनवले होते ना ते पण मी तेलातला तसेच फ्राय करून घेणार आहे. या दुसरे जे मी रोल टाकले होते ना तेलातला फ्राय करायला ते पण हे आपले एकदम फ्राय झाले आहेत. एक प्लेटला मी सगळे हे काढून घेतले आहेत. बघू शकता कलर पण किती मस्त माशाला आलेलो आहे, क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत झालेत ह्या. ह्या इफ्तारीला रमजान महिन्यात तुम्ही पण नक्कीची माझी इझी आणि आसान रेसिपी ट्राय करा. मला नक्की कमेंट करून सांगा कसे झालेत कसे नाही ते. हे झालेत आपले एकदम परफेक्टली स्प्रिंग रोल चिकनचे. चला मग बेगूनच मिळता एक नवीन व्लॉगवर. तत्पत मला पण दुआत याद ठेवा. अल्लाह हाफिज.